नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपल्यासोबत बजाजची पल्सर N125 ही जे बजाजने नुकतेच काही दिवसांपूर्वी जे मार्केटमध्ये या ठिकाणी लॉन्च केली आहे आणि आज ही आपल्याकडे आलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये जे आपण याची डिटेलमध्ये सगळी माहिती जी आहे ती जाणून घेणार आहे। तर बेसिकली जर 125 सेगमेंटमधलं बजाजचं हिस्ट्री जाणून घ्यायची झाली तर पहिली जे आपल्याला एक पल्सर 125 म्हणून बजाजची बाईक बघायला भेटायची। त्यानंतर जे यांनी अजून एक बजाजची पल्सर NS125 जी आहे, जी पण आता मार्केटमध्ये आहे, ती सुद्धा या ठिकाणी लॉन्च केलेली आहे। तर आता जी बजाजने या ठिकाणी कॉम्पिटिशन मार्केटमधलं पाहता आता जी आहे थर्ड 125cc सेगमेंटमध्ये एक जबरदस्त बाईक या ठिकाणी लॉन्च केलेली आहे। जसं की आपण पाहिजे झालं याचे कॉम्पिटिटर्स तर रेडर 125 जी TVSची होती ती एक आहे, सोबतच जर हिरोची एक्स्ट्रीम पाहायची झाली तर ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। तर बजाजने N125 सोबत जे मार्केटमध्ये कुठेतरी आपला दबदबा कायम ठेवण्याचं जे काम या ठिकाणी केलं आहे आणि ते डेफिनेटली तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतंय। जबरदस्त असा डिझाईन आहे या ठिकाणी, नवीन चॅसिस तुम्हाला पाहायला भेटतं, नवीन इंजिन या ठिकाणी आहे। कोणत्याही प्रकारे जे म्हणजे पहिल्या आधीच्या मॉडेलमधून काही पार्ट्स या ठिकाणी उचललेले गेलेले नाही आहेत, संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी जे नवीन डिझाईन पाहायला भेटतं। तर सुरू करत आपण की पासून, की जे तुम्हाला सिंपल या ठिकाणी पाहायला भेटते, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोन कीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात। फ्रंटमध्ये जर पाहायचं झालं, फ्रंटमध्ये जे तुम्हाला या ठिकाणी काही या ठिकाणी हेडलॅम्प्स पाहायला भेटतात जे की हॅलोजन आहेत, व्हाईट या ठिकाणी आहेत, पण हॅलोजन तुम्हाला नक्कीच या ठिकाणी दिलेले आहेत। सोबतच या ठिकाणी पाहिजे झालं तर इंडिकेटर्स जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी हॅलोजन पाहायला भेटणार आहेत। या ठिकाणी जे तुम्हाला काही या प्रकारे याचे सस्पेन्शन या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, जे की टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे, अपसाइड डाऊन फोक्स नाही आहेत या ठिकाणी 125cc सेगमेंटमध्ये म्हणजे आपल्याला युजली जे टेलिस्कोपिक सस्पेन्शन या ठिकाणी पाहायला भेटतं। फ्रंटमध्ये जर पाहिजे झालं तुम्हाला डिस्क या ठिकाणी बघायला भेटणार, जे की 240 mm डिस्क या ठिकाणी आहे। सोबतच जे या ठिकाणी तुम्हाला एअर वेंट्स म्हणजे जे फंक्शनल एअर वेंट जे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत। जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एरोडायनॅमिक्स जे याच्यावरती खूप काम केलं आहे आणि ही बाईक जे मार्केटमध्ये त्यांनी लॉन्च केली आहे त्याचाच एक पार्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। फंक्शनल जे एअर कर्टन या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं, ज्याच्या थ्रू जे तुमचं इंजिन डिरेक्टली या ठिकाणी जे कूल होणार आहे। यामध्ये कोणतेही लिक्विड कूल वगैरे नाही, एअर कूल इंजिन या ठिकाणी पाहायला भेटतं आपल्याला। सोबतच जर या ठिकाणी पाहिजे झालं ॲलॉय व्हील्स, तर या ठिकाणी जे आपल्याला 17 इंच ॲलॉय व्हील्स या ठिकाणी फ्रंटमध्ये बघायला भेटणार आहेत आणि रिअरमध्ये सुद्धा 17 इंचेस ॲलॉय व्हील्स या ठिकाणी आहेत। सोबतच जर पाहिजे झालं साईडनी तुम्हाला काही या प्रकारचे लुक्स पाहायला भेटतात। साईडने पाहिल्यानंतर तुम्हाला जे खूप टॉल अशी बाईक या ठिकाणी पाहायला भेटते, पण तसं नाही आहे। 795 mm ची फक्त सीट हाईट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते। सोबतच जर पाहिजे झालं ग्राउंड क्लिअरन्स, तर तुम्हाला जे 195 mm चा ग्राउंड क्लिअरन्स या ठिकाणी पाहायला भेटतो। सोबतच जे 1295 mm चं जे तुम्हाला या ठिकाणी जे व्हील बेस तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तसंच या ठिकाणी पाहायचं झालं तर काही या प्रकारे जे तुम्हाला काही या ग्राफिक जे या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत। टोटली जे या बाईकमध्ये तुम्हाला 7 कलर्स या ठिकाणी अवेलेबल आहेत, जे की तुम्हाला 1 by 1 या ठिकाणी जे स्क्रीनवरती शो होत असतील। तसंच जर पाहायचं झालं 125cc सेगमेंटमध्ये जे तुम्हाला या ठिकाणी किकसुद्धा या ठिकाणी पाहायला भेटते, जी की एक खूप चांगली गोष्ट आहे आणि ही जरुरी गोष्ट आहे, कारण थंडीच्या याच्या दिवसामध्ये जे जर बॅटरी उतरली गाडीची तर काय अवस्था होते ते सगळ्यांना माहितीच आहे। सोबतच पाहायचं झालं इंजिनच्या बाबतीत तर तुम्हाला जे 124.6 cc जे तुम्हाला सिंगल सिलेंडर 2 वॉल इंजिन या ठिकाणी बघायला भेटतं, जे की 12 bhp आणि 11 Nm टॉर्क या ठिकाणी जनरेट करणार आहे। इंजिन गार्ड या ठिकाणी आहे। सोबतच या ठिकाणी जे अंडर बेली एक्झॉस्ट जे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो, ज्यामुळे जे बाईकचं बॅलन्स असेल, वेट असेल, जे कुठेतरी रिड्यूस करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। जर जाणून घ्यायचं झालं याच्या वेटच्या बाबतीत तर तुम्हाला जे 125 किलो, फक्त 125 किलोचे वेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, जे की तुम्हाला कॉर्नरिंगला वगैरे हँडलिंग करताना जे स्मूथली तुमची बाईक जे हँडल होणार आहे। जास्त एकदम कमी हलकी पण नाही आहे, जडसुद्धा नाही। मी राईड करतच या ठिकाणी आलो आहे। पिकअप बघायचं झालं, गिअर शिफ्टिंग बघायचं झालं तर स्मूथ या ठिकाणी आहे, काही प्रॉब्लेम या ठिकाणी मला आढळून आलेला नाही आहे। जर पाहिजे झालं सीटच्या बाबतीत तर तुम्हाला स्प्लिट सीट या ठिकाणी पाहायला भेटते। रायडरसाठी खूप चांगला स्पेस या ठिकाणी आहे, सोबतच पिलियनसाठी सुद्धा चांगला स्पेस या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो। साईडून पाहायचं झालं तर 125ची बॅजिंग जी आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतं। सोबतच इथे एन, तो कसा विसरून जाईल, एन सुद्धा या ठिकाणी आहे। या ठिकाणी तुम्हाला फुटरेस्ट बघायला भेटतो।
सोबतच जे काही या प्रकारचं रिअरचं डिझाईन आहे, डिझाईन जे तुम्हाला जबरदस्त या ठिकाणी पाहायला भेटतेच. सोबतच जर पाहायचं झालं इकडे रिअरमध्ये तर जसं की पल्सरची टेल लॅम्प्स या ठिकाणी असतात त्याच प्रमाणे जे त्याच्यामध्ये पण टेल लॅम्प्स आहेत, 2 इंडिकेटर्स. तुम्हाला मड गार्ड या ठिकाणी पाहायला भेटतंय. सारी गार्ड सोबत तुम्हाला फुटरेस्ट सुद्धा या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, जे की एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे साडी गार्ड असणं हे बाईकला खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जसं की माहितीच आहे तुम्हाला. सोबत जर पाहिजे झालं याच्या गिअर लिव्हरच्या बाबतीत, गिअर बॉक्सच्या बाबतीत तुम्हाला 5 स्पीड गिअर बॉक्स या ठिकाणी बघायला भेटणार आहे, ज्याचं शिफ्टिंग खरोखरच स्मूथ आहे. सोबतच या ठिकाणी पाहायचं झालं तर सिंगल लिव्हर या ठिकाणी आहे, साईड स्टँड आहे. सोबतच या ठिकाणी मिडल स्टँड तुम्हाला पाहायला भेटतं. तर मित्रांनो, काही या प्रकारे जे बजाजची पल्सर N125 आहे, ज्याचे लुक्स जर पाहिजे झालं तर काही या प्रकारे तुम्हाला लुक्स या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. तर जाऊयात आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टरकडे, जे की डिजिटल आहे आणि याचं मेन आकर्षण सुद्धा आहे. तर आपण लावूयात की त्याच्याकडे जाण्यापूर्वी या ठिकाणी जे तुम्हाला 9.5 लिटरचं जे फुल टँक या ठिकाणी पाहायला भेटतो. जास्त मोठा नाही आहे, पण म्हणजे ह्याच्यानुसार 125cc बाईकनुसार तुम्हाला व्यवस्थितच या ठिकाणी फुल टँक पाहायला भेटतोय. इथं जर पाहिजे झालं तुम्हाला USB Type-C नाही आहे, USB Type-A या ठिकाणी पोर्ट पाहायला भेटतंय. इथे जे तुम्ही आपला मोबाईल कनेक्ट करू शकता आणि ठेवायचं कुठे ते तुम्ही ठरवा, कारण इकडे जे स्पेसिफिक जागा तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. म्हणजे युजली जे कोणत्याच बाईकमध्ये जे तुम्हाला या ठिकाणी एखादं पॉकेट वगैरे कुठेही नसतं आणि ते डिझाईन वगैरे सुद्धा खराब करतं. पण ज्या प्रत्येक कंपन्या ज्या त्या ठिकाणी चार्जिंग स्लॉट नक्की देतात. जर इथून पिन कनेक्ट करून तुम्ही खिशामध्ये वगैरे तुमच्या ठेवू शकता, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. पण द्यायला हवं की नको हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल. सोबतच पाहिजे झालं तर क्लस्टरच्या बाबतीत यामध्ये तुम्हाला काही या प्रकारची डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहायला भेटतं. याच्यामध्ये जे सेकंड व्हेरियंट याचं येणार आहे, जे लोअर व्हेरियंट त्यामध्ये तुम्हाला सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहायला भेटणार आहे, जे की तुम्हाला स्क्रीनवरती शो होणारच आहे. सोबतच पाहिजे झालं यामध्ये तुम्हाला वरती सगळं जे लाईट दिसणार आहेत, म्हणजे इंडिकेटर, सोबतच पास लाईट, इंजिन लाईट जी आता चालू आहे, ह्या सगळ्या लाईट जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. सोबतच जे तिचे कंट्रोल जे तुम्हाला या ठिकाणी लेफ्ट साईडला पाहायला भेटत, तिथून जे तुम्ही याचे क्लॉक, ब्लूटूथ वगैरे जे कनेक्ट करू शकता. यामध्ये जे गिअर इंडिकेटर नाही आहे, ही एक थोडीशी कमी मला या ठिकाणी वाटते याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये गिअर इंडिकेटर असायला हवं आहे. सोबतच ओडोमीटर, सोबतच ट्रिप A, ट्रिप B हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. म्हणजे ट्रिप 1, ट्रिप 2 या ठिकाणी आहे. इथे तुम्हाला टाईम वगैरे पाहायला भेटतो. या ठिकाणी लेफ्टला फ्यूल आहे, सेंटरला तुम्ही या ठिकाणी स्पीड पाहू शकता. इथे बजाजची बॅजिंग सुद्धा आहे. राईट साईडला बघायचं झालं तर राईटला तुम्हाला किल स्विच या ठिकाणी पाहायला भेटतो. सोबतच जे इंटेलिजन्स जे असतं, म्हणजे ज्यावेळेला तुमची ट्रॅफिकमध्ये बाईक जाऊन स्टॉप होणार आहे त्यावेळेला तुम्ही फक्त क्लच दाबल्यानंतर जे बाईक ऑटोमॅटिकली स्टार्ट होणार आहे. सोबतच या ठिकाणी तुम्हाला स्मूथ या ठिकाणी स्टार्ट या ठिकाणी पाहायला भेटतं, जेणेकरून की एफर्टलेसली जे तुमची बाईक या ठिकाणी स्टार्ट होणार आहे. तर बाईक स्टार्ट केली आहे तर मी तुम्हाला याचा एक्झॉस्ट नोट ऐकवतो. तर या ठिकाणी पाहायचं झालं तर तुम्ही काही या प्रकारचं याचा एक्झॉस्ट ऐकू शकता. तर काही या प्रकारचे बजाजची पल्सर N125 होती. जर जाणून घ्यायचं झालं याच्या प्राईसच्या बाबतीत तर ही जे तुम्हाला अंडर 1 लाख या ठिकाणी जे एक शोरूम जाणार आहे, म्हणजे जवळपास 98,000 रुपयाचे तुम्हाला एक शोरूम या ठिकाणी याचं टॉप व्हेरियंट जाणार आहे. ऑन रोड जे ते स्टेट वाईज व्हॅरी होत राहतं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्मेट वापरा आणि ट्रॅफिक रूल्सला फॉलो करा.